नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विभाग आयोजित स्वर्गीय प्राचार्य भ.की. सबनीस स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन प्रख्यात विचारवंत प्राध्यापक डॉक्टर जयदेव डोळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांची तर व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगदीश चौसाळकर, प्राचार्य डॉक्टर पी.आर. थारकर, स्पर्धा संयोजक प्राध्यापक रमेश सोनवळकर यांची उपस्थिती होती। यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक प्राध्यापक रमेश सोनवळकर यांनी केले। आणि म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभर सबनीस सरांचा हा विचार तेवत राहावा। केवळ आपल्या महाविद्यालयातल्याच नाही तर राज्यातल्या अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि वर्तमान ज्वलंत समस्या याच्यावर आपण परखडपणाने बोललं पाहिजे। आजूबाजूच्या समाजाकडे डोळसपणाने पाहायचं म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना हे सगळं कोणीतरी सांगितलं पाहिजे, कोणीतरी उघड्या डोळ्याने बघायला त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यातून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे। ही प्रामाणिक भावना जशी सबनीस सरांची होती तर ते त्यांचं कार्य पुढे चालू राहावं हा उद्देश या स्पर्धेच्या आयोजनाच्या पाठीमागे आहे। गेल्या 20 वर्षापासून सतत ही स्पर्धा घेतली जाते। या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून विद्यार्थी स्पर्धकांची उपस्थिती होती। यावेळी या स्पर्धेविषयी अधिक माहिती प्राचार्य डॉक्टर पी.आर. थारकर यांनी बोलताना दिली आहे की या संस्थेमध्ये विचार प्रबोधन करणाऱ्या वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि गेल्या 20 वर्षापासून ही भक्ती सबनीस स्पर्धा आयोजित केली जाते। या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा अजून एक असा हेतू आहे की सरांचं नेहमी असं म्हणणं असायचं की विद्यार्थी हा केवळ पुस्तकी किडा न राहता समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचा त्यांनी परामर्श घेतला पाहिजे आणि तो परामर्श घेऊन ते विचार त्यानं समाजामध्ये मांडले पाहिजेत आणि ते विचार जर मांडायचे असतील तर ते विचार मांडण्यासाठी वक्तृत्व हे महत्त्वाचं साधन आहे आणि ते वक्तृत्व त्याला प्राप्त होण्यासाठी अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करावं अशा आमच्या संस्थेनं वाटलं आणि त्यामुळे गेल्या 20 वर्षापासून ही स्पर्धा महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात येत आहेत। या स्पर्धेसाठी अतिशय उत्तम असे परीक्षक उपस्थित होते। यात भागवत मसने, प्राध्यापक व्ही.एन. जोशी, आशा होळकर, खोलेश्वरचे उपप्राचार्य दिगंबर मुडेगावकर यांचीही उपस्थिती होती। यावेळी स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठा सहभाग घेतला होता। यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले प्रख्यात विचारवंत प्राध्यापक डॉक्टर जयदेव डोळे यांनी उत्तम विचार मांडत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या। एखादा वक्ता परिपक्व प्रगल्भ कसा होत जातो तर त्याला आरंभापासून एखाद्या विषयाची, एखाद्या तत्वाची, मूल्याची किंवा परिस्थितीची चांगली जाण झाली तर तो त्याच्यातच परिपक्वता आणत पुढे अशी काही स्वतःची प्रतिमा तयार करतो की त्याला आव्हानच नाही, त्याच्यासमोर कोणी दुसरं टिकणारच नाही, कारण त्यानं या 2-3 विषयांचा, या 2-3 मुद्द्यांचा प्रचंड अभ्यास केलेला आणि त्याला त्याची स्वतःबद्दलची भूमिका आहेच। असं आपल्या लोकशाहीमध्ये असावं लागतं। नाहीतरी आपण पक्षांतर केलेल्या लोकांची किंमत काय ठेवतो? परवा शिवसेनेत, 4 दिवसांनी भाजपत, तिथे काही झालं तर परत राष्ट्रवादीत, परत 2 राष्ट्रवादी, कुठला जायचं ते ठरायचंच असतं, नाहीतर काँग्रेस आहेच। असं नाही चालणार। तुम्ही धंदेवाईक पुढारी असं करतात की धंदेवाईक पुढारी आहे, माझी विनॅबिलिटी आहे असं म्हणतात, जिंकून येण्याची हमी, पक्ष कुठलाही असो, ह्याला काय अर्थ नसतो। मग पक्ष तुम्हाला व्यक्तीला म्हणून उमेदवारी देईल का तुम्ही जो विचार मांडता त्याला उमेदवारी देईल? कारण विचारांशिवाय या लोकशाहीला काही अर्थच नाही किंवा किंबहुना ती लोकशाहीच नसेल। स्वर्गीय प्राचार्य भ.की. सबनीस यांनी केलेल्या कार्याची माहितीही यावेळी देण्यात आली।
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. आणि एके दिवशी दुपारी आमच्या वाड्याचा दरवाजा उघडला आणि एक गृहस्थ आत आले. इट वॉज मिड नून अँड ही वॉज वेअरिंग फेल्ट हॅट. कोटाची घडी अशी खांद्यावर टाकलेली ऊन असल्यामुळं आणि आत आले. मला असं वाटलं की आमचे आजोबा वगैरे होते, त्यांचा कोणी क्लायंट मुंबईचा वगैरे आला असावा. आणि त्यांनी थोडी चौकशी केली. त्यांना जागा पाहिजे होती. त्यांना अगोदरच कळालंच होतं इथं जागा आहे. ते आले होते. आमच्या आजोबाचं त्याचं कोर्टात बोलणं झालं होतं. ते होते सबनीस सर. आणि नंतर त्यांच्या वाड्यात राहिले काही वर्ष. अतिशय जवळून मी ह्या माणसाला पाहिलेलं आहे. पण त्या काळापासून मी हे पाहत आलो की काही लोकांनी आंबेजोगाईला नव्याने येऊन वास्तव केलं आणि काही नवीन द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझ्यासमोर काही जे नावं आहेत, जसं नाडकर्णी सर आहेत, आणखी एक दोन नावं आहेत, त्यात सबनीस सर होतं. पण सबनीस सर शेवटपर्यंत राहिले. कमालीचा माणूस होता. जसं डोळे सरांनी सांगितलं की वक्तृत्व त्या ठिकाणी बोलायला दिल्याबरोबर तयारी केली म्हणून येणं हे उपयोगाचं नाही आहे. हिज माइंड शुड बी अ थॉटफुल ऑफ टाइम. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संपदा कुलकर्णी यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर शैलेजा बरोरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.